तब्बल 4 वर्षांनी माझ्या मित्रांसोबत ट्रिप काढली आणि वाटलं नव्हतं की असं होईल. थोडा खाली आता इकडे दे डायरेक्ट केक पाय. जय शिवराय माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी हिंडफिरा ब्लॉगर आलो आहे नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन, ज्याला पाहून तुमच्या अंगाला पण काटा येऊ शकतो. त्यामुळे आताच सांगतो, वॉच युअर ओन रिस्क. आमच्या कानकरी मित्रांच्या मनात एक आयडिया आली की आपण अंदरबन ट्रेकला जाऊ. मग काय, दुसऱ्या दिवशीच निघालो. आम्ही आमच्या ट्रेकला गाड्यांची लवकर सोय न झाल्यामुळे आमच्यातल्या एका महारथीने HF डिलक्सवरती ट्रिप यायला धाडस केलं असा निर्णय घेतला आणि आम्ही निघालो रात्री 1 वाजता, कोणतीच तयारी न करता. आता झोप नसल्यामुळे जिथे चहाची टपरी दिसली तिथेच आमचे झेंडे काढायचे. आमचं फक्त एकच टार्गेट होतं की आपल्याला फक्त जिवंत परत यायचं आहे. असे स्टॉप घेत 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 आम्ही सकाळी 9 वाजता आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. तो म्हणजे अंदरबन. खरंच फार भारी ट्रेक आहे, पूर्णपणे निसर्गामध्ये दडलेला, अति सुंदर, अति विशाल, अति भारी. पण तुम्हाला तर माहीतच आहे की शनिदेव आपल्यावर किती प्रसन्न असतात. त्यांच्या कृपेने आम्हाला कळाले की अंदरबनचे तिकीट आता 1 दिवस आधीच काढावं लागतात. त्यामुळे आम्हाला अंदरबनला एंट्री नाही नाही नाही. भावांनो, अंदरबन ट्रेकला आलो होतो. मस्त सॉरी, अंदरबन ट्रेकला आलो होतो. पण काय करू आता, डोक्यामध्ये केमिकल लॉच झालं, काय सांगू तुम्हाला. मित्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप मेहनत करतो. ऐका थोडं, ऐका. याचं विषय आज झाला, सकाळचे आम्ही रात्री 1 वाजता घरून निघलो होतो, तरी पण आहे ना आमच्या आज अंदरबन करून नाही होणार. बिकॉज 15 ऑगस्टपासून नियम निघला हे झाला का 1 दिवस आधीच तिकीट बुक करून ठेवावं लागतंय आणि इथं आलं तिकीट भेटत नाही. बघा आता, बघू आता इथून नवीन एखादा प्लेस बघू, नाहीतर इथं 1 किलोमीटर ते 1 किलोमीटर फिरता येणार आहे फक्त. काय राव, ट्रेक बरोबर होत नाही यार. सो बट आलोय तर काहीतरी बघूनच जाणार. आपली गँग. मग काय, आम्ही निघालो आमचे रडके तोंड घेऊन दुसऱ्या डेस्टिनेशनला, तो म्हणजे घनगड. आता तिथं गेल्यावर आम्हाला वाटत नव्हतं की यायला ट्रेक भारी होतो का कसं होतो, पण जी मजा आम्हाला तिथं आली ना ती अंदरबनला पण नव्हती येऊ शकत. बघा पुढे काय काय होते. आता गडावर जायच्या आधी म्हणलं आपण सोबत दूध पिशवीन ते आणलेलंच आहे, तर चहा करूयात. पण रानामध्ये चहा पिण्याची मजा इतकी वेगळी असते ना, त्यात जास्त मजा आपल्या मित्रांसोबत अशा जागेवर चहा करण्याची मजा असते की त्या जागेवर आपण कधी केलेलाच नसतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यातल्या कोणाला चहा बनवता येत नव्हता. याच्या आधी आम्ही कधी चहा नव्हता बनवलेला. दूध टाकलं, मम्मीला फोन करून घरी विचारलं, मम्मी चहा कसा बनवतात. फुल मजा. वारं लागत होतं म्हणून इंडिया जुगाड कसा केला, सगळ्यांनी आपापले स्वेटर आणि अप्पर वगैरे सगळे काढले आणि चुलीला 4ही बाजूनी, 4ही नाही 3ही बाजूनी असा आडोसा केला. तवा कुठे जाळ लागलाय, अख्खा 1.5 तास लागला आम्हाला चहा बनवायला. तरी पण करा भावाला लाईक, सबस्क्राईब करा. पैसे आहे ना, दरिंद्री चालली माग. गरिबी लय चालू आहे. दरिंद्री म्हणलं मी. आणि आमच्या अथक प्रयत्नातून चहा आणि बिस्किट आम्हाला भेटले. मी सगळ्यांपासून लांब जाऊन सावलीत जाऊन बसलो. मी वैतागलो होतो. मला एक्सपिरियन्स सांग बरं, किल्ल्यावर जाताना तुला कसं वाटत राहिले? सुझुकीच्या माणसाचा इंटरव्ह्यू घेऊन राहिला माझा. असं विकिपीडियावर दिलं. एक नंबर ट्रेक आहे. वरती जाताना आपली पूर्ण कॅपॅसिटी आपल्याला लावावं लागते. म्हणले कोणी किती म्हणलं ना, आपण लय भारी आहे. इथं नाही भावा, जे सगळे तुझे अभिमान आहे ना ते घरी, इथं तुझी खरी लायकी कळते. नेमकं तुझ्यात दम किती. हे जे रस्ता आहे ना, रस्ता साधा सरळ नाही भावा. इथं गेलो समजतं आपण किती पाण्यात आहे. त्या काळातल्या लोकांमध्ये किती दम होता हे फक्त त्यांच्या जे त्या जागेवर रेग्युलर राहत होते त्यांना आपण फक्त कधीतरी त्या जागेवरती भेट देतोय आणि तरी पण आपला दम फुटतो. म्हणजे समजून घ्या त्या माणसामध्ये ताकद किती होती. साधं नाही. पण इथं येताना मला एक गोष्ट जाणवली. सो आम्ही
डार्क फॉरेस्टमध्ये आंदरबनला गेलो होतो, पण आम्हाला तिथे जाता नाही आलं बिकॉज त्याचा आता नवीन नियम आला 15 ऑगस्टपासून की 1 दिवस आधीच तिकीट बुक करावं लागतात. तिकीट बुक न केल्यामुळे आम्हाला आंदरबनला जाता नाही आलं, म्हणून आम्ही किल्ल्याकडे वळवलो. तिथे आम्ही विचारपूस केली होती. पण येताना आम्हाला रस्ता इतका खराब वाटला, म्हणजे फार खराब होता. जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर रस्ता फार खराब होता. आता ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की आपले जे पुरातन किल्ले आहेत, भारतीय संस्कृती ज्यांना जपायला पाहिजे, तर सरकारने थोडासा तरी त्याच्यावरती अंमलबजावणी करायला पाहिजे की ना काही जास्त करता जे प्रवासी येतात त्यांसाठी रस्त्याचं काम तरी व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. बाकी सगळं तुमच्या हातात आहे. ह्या व्हिडिओला शेअर करा, लोकांपर्यंत पाठवा. भेटू आपण किल्ल्याच्या वरती गेल्यावर. तिकडून जायचं असेल ना. निम्मे चढलो. तुमच्यापासून रोड जाऊ राहिलाय. हे ट्रेकमध्ये काही जागा अशा होत्या, एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट जीवाला बळी. 1 नंबर. खरं तर अशाच जागेवर जायला थ्रिल येते, पण तुम्ही जर काही येत असली तर रिस्की जागा कधीच चूज नका करू. थोडंसं पुढं आलो आम्ही, थोडा नाश्ता केला, या दिवाळीचा चिवडा वगैरे ते खाल्ले. फार बरं वाटलं, कारण पोटाला भूकच इतकी लागली होती की काय सांगावं. पण जे रॅपिंग वगैरे आहे ना, ते सगळे आम्ही आमच्या बॅगेमध्ये नेले, तिथं टाकले नाही. आणि तिथे आम्हाला एक नवीन ट्रॅकर भेटले हे की हे सकाळचं कैलास गडावर गेले होते. सो त्यांचा ते अनुभव ऐकून तर इतकं इच्छा झाली ना की कैलास गडावर पण जावा, कारण तो कैलास गड याच्यापेक्षा जास्त थ्रिलिंग आहे. हे तर भारीच आहे, पण तो बी अजून थ्रिलिंग आहे. सो आपला पुढचा ट्रेक तर आपण तिकडेच जाणार. खरं तर हे गड किल्ले चढताना माणूस स्वतःला जाणतो नेमकं त्याची कॅपॅसिटी किती आहे. आणि इतका आनंद होतो ना जेव्हा आपण हे ट्रेक पूर्ण करतो, कारण आपण घरी बसून रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये असतो. आपली कॅपॅसिटी काय, आपण काय करू शकतो ते अशा जागेवर आल्यावरच आपल्याला कळतं की आपल्यात कॉन्फिडन्स किती आहे. आता ह्या जागेवर काही जण म्हणतात इथून पैसा लागला तर कशाला जायचं मग, कारण पण तू जा ना, तुला गेल्यावर कळेल नेमकं काय विषय राहतो. हो भरपूर वरती आलो, आता तोंड पण माझं खरंच वाटत असेल. सो आता इथून एवढंच अंतर राहिलं, आता एवढंच चढायचं आहे. आणि माझे जोडीदार तर काही तिकडे आहेत अजून, त्यांना थोडी अडचण एवढ्या चढायला. पण एक पैलवान आहे आमच्या मागं जो सगळं ॲडजस्ट करून राहिला मागं. इथून वरती निघू आपण. एका हाताने थोडंसं चढायला अवघड आहे, पण काही विषय नाही. आपण सगळे सीन दाखवू तुम्हाला. सो इथपर्यंत आलो, आता थोडंसं नॉर्मल थांबू. म्हणावं इतका अवघड पण नाही, अवघड तर आहे पण खरंच चॅलेंजिंग आहे, मजा येते. नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका. पोहोचलो आपण. ही आता आपण ज्या जागेवर आहे ह्या जागेचं नाव आहे भुयारी टाके. सो सेल्फीमध्ये बहुतेक ते तुम्हाला उलटे दिसत असेल. सदर आता इथून ध्वजाकडे वरती पोहोचलो, थोडंसंच आहे. चला आपण पहिल्यांदा ध्वजाकडे जाऊ. हो खरंच हे गड किल्ले म्हणलं का फार मजा म्हणजे आपण स्वतःला जाणतो नेमका आपण काय करतोय. स्वतःची कॅपॅसिटी, स्वतःचं बळ आणि हे फिरणं इतकं महत्त्वाचं असतं ना. बिकॉज आताच्या धावत्या युगामध्ये कोणाला सॅलरीचं टेन्शन, कोणाला नोकरीचं टेन्शन, कोणाला छोकरीचं टेन्शन, कोणाला फ्रेंडशिपचं टेन्शन, तर कोणाला फॅमिलीचं टेन्शन. ह्या टेन्शनमध्ये ना
माणूस इतका गुंतून जातो ना, स्वतःला टाईम देणं विसरून जातो. आणि जसं स्वतःला टाईम देणं विसरलं की माणूस होतो डिप्रेस. आणि डिप्रेस झाला की तुम्हाला तर माहितीच आहे कोणते निर्णय घ्यायला जाते माणूस. सो त्यासाठी थोडंसं स्वतःचं टाईम आणि फिरणं हे फार महत्त्वाचं असतं. एक नंबर. सकाळी वाटलं होतं काही इथपर्यंत म्हणजे अरे काय नजारा काय आहे? भेंडी हे बघा कॅमेरामध्ये तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नसेल, पण इथून डोळ्याला असं इतकं भारी दिसून राहिलं ना, सांगता सोय नाही. दिवस घडला. अंदरबानचा ट्रेक सुटल्यानंतरून असं वाटलं होतं काय याला दिवस वाया गेला, सुट्ट्या वाया गेल्या, परत काय आता ट्रेक होणं शक्य नाही. ह्या माझ्या ग्राउंडच्या आल्या मित्रांसोबत तब्बल 4 वर्षानंतरून आम्ही ट्रेकिंगला आलो होतो. लास्ट टाईम हरिहरगडला गेलो, पण काही कारणामुळं गड नाही चढता आला तो. भाई एक नंबर आहे यार, एक नंबर. स्वतःसाठी टाईम द्या आणि कुठं फिरत राहा. व्हिडिओ आवडली असली तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आता एवढ्या वरती आलोय तर थोडे सिनेमॅटिक किंवा छोट्याशा रील बनवण्यासाठी छोटे मोठे व्हिडिओ तर काढणे तर बनतच. पण खरंच हा दिवस मी कधीच नाही विसरू शकत. या मित्रांसोबत केलेला धिंगाणा कधीच नाही विसरू शकत. तर व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढच्या व्हिडिओत.